DHSच्या प्रोबेशन पिरियड एक्झामबद्दल काही क्वेश्चन होते खूप सारे कॅन्डिडेटचे खूप दिवस झालं की प्रोबेशन कंप्लीटनंतर एक्झाम होणार का. त्यालाच प्रोबेशन पिरियड आपण मराठीमध्ये परीक्षा दिन कालावधी म्हणतो. तर त्याच्यानंतर पुन्हा एक्झाम द्यावी लागेल का, ते कुणाला द्यावी लागेल, आणि जर परीक्षेत फेल झालं तर काय होईल, ठीक आहे. याच्या रिलेटेड काही क्वेश्चन होते. तर सगळ्यात पहिले सांगतो की DHSमध्ये प्रोबेशन पिरियड, ज्याला परीक्षा दिन कालावधी म्हणतो, ते 1 वर्षाचं असतं. DMRमध्ये 2 वर्ष असतं, ठीक आहे. ते काही जणांना 1 का 2 वर्ष ते पण कन्फ्यूज होतं. तर क्लिअर आहे, DHSमध्ये हा 1 वर्षाचा असतो प्रोबेशन पिरियड, आणि DMERमध्ये असतं 2 वर्षाचा, ठीक आहे. तर तर त्याच्या रिलेटेड बघा, तुम्हाला एक दाखवतो की नेमकं कशामुळं हे प्रोबेशन पिरियडचं झालेलं आहे एक्झामचं. हे बघा, हा त्यांनी RR काढला होता कधी, 27 फेब्रुवारी 2021 जी DHS झाली त्याच्या जस्ट 1 दिवस आधी त्यांनी एक RR काढला. त्याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये काही नियम चेंजेस करण्यात आले. ह्याच्यामध्ये बघा, परीक्षा महाविद्यालयात ह्याचं इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. आपलं मेन नर्सिंगचं बघा, हे सार्वजनिक आरोग्य परिचारिका PHNचं ते त्यांचा क्रायटेरिया, त्याच्यानंतर त्याचे पोट नियम, त्याच्यानंतर हे बालरोगतज्ञ म्हणजे पिडॅट्रिक नर्सचं त्यांच्यासाठीचे, त्याच्यानंतर परिसेविका आहे त्यांच्यासाठी त्यांचे नियम, त्याच्यानंतर ठीक आहे. हे खूप सारे रूल. तर ह्याच्यामध्ये ह्या RRमध्ये जो हा वाला RR आहे 27 फेब्रुवारी 2021चा, तर त्याच्यामध्ये बघा आता जो पॉईंट नंबर 14 आहे, त्याच्यामुळं हा एक्झामचा आलेला आहे. हा बघा, पॉईंट नंबर 14, नियम 4, 6, 7, 8 व 10. 4, 6, 7, 8, 10 कोणते? हे अधिपरिचारिका, ठीक आहे. स्टाफ नर्स हे अधिपरिचारिका. त्याच्या आधीचे कोणते होते? हे पिडॅट्रिक नर्स, हे 8 नंबर पिडॅट्रिक नर्स. त्याच्यानंतर सायकॅट्रिक नर्स, PHN, हे सर्व, ठीक आहे. तर ते 6, 7, 8, 9, 10 जे त्यांनी नंबर टाकले होते तेवाले. तर हां, नियम 4, 6, 7, 8, 10 मध्ये नमूद केलेल्या पदापैकी कोणत्याही पदावर, ठीक आहे, कोणत्याही पदावर सरळ सेवेने नियुक्त केलेली व्यक्ती 1 वर्षाच्या कालावधीसाठी परिवीक्षेवर असेल. मी आता सांगितलं तुम्हाला, DHSमध्ये प्रोबेशन पिरियड किती असतो? 1 वर्षाचा. परिवीक्षेवर असेल म्हणजे प्रोबेशन पिरियड असेल किती? 1 वर्षाचा. 1 वर्षाच्या प्रोबेशन पिरियडवर असेल. तर त्याच्यानंतर परीक्षा कालावधी जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वाढविता येईल. हे वाढविता येईल म्हणजे एक्सटेंड कशामुळे होतो? समजा तुम्ही विदिन 1 इयर, ठीक आहे, तुमच्या ज्या रेग्युलर लीव्ह आहेत ते सोडून तुम्ही काही EL वगैरे जर घेतल्या तर ते तेवढे दिवस पुढे एक्सटेंड होतं, ठीक आहे. तर मॅक्झिमम किती एक्सटेंड करता येईल? 1 वर्षापर्यंत, किंवा समजा आता ह्या एक्झाममुळे, ठीक आहे, 1 वर्षापर्यंत वाढवतील. सदर पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने परिवीक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करणे आवश्यक असेल, ठीक आहे. प्रोबेशन पिरियड कंप्लीट करणे आवश्यक असेल. त्याच्यानंतर परीक्षा दिन कालावधी पूर्ण होण्यासाठी, आता हा इथून एक्झामचा पॉईंट इथून आलेला आहे, तो परीक्षा कालावधी पूर्ण होण्यासाठी रुग्णसेवेसाठी 60 गुण म्हणजे प्रॅक्टिकल, ठीक आहे. रुग्णसेवा म्हणजे तुमची प्रॅक्टिकल असेल त्याच्यासाठी 60, आणि 40 गुणाची लेखी परीक्षा, आणि थेरी, ठीक आहे, 40 गुणाची लेखी, असं टोटल 100 मार्क्सची परीक्षेसाठी यांचा समावेश असणारी. आता ही परीक्षा कोण कंडक्ट करणार? की जिल्हा रुग्णालयाने घेतलेली, जिल्हा रुग्णालयाने तुमचं जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल तिथं CS स्टँडर्ड एक्झाम होईल, घेतलेली विभागीय परीक्षा. विभागीय परीक्षा म्हणजे तुमच्या विभागामध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. जर ती एक्झाम, ठीक आहे, त्याने किंवा तिने परिवीक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण न केल्यास, अथवा, ठीक आहे, 1 वर्षाचा जो पिरियड आहे तो प्रॉपर कंप्लीट न केल्यास, किंवा विहित परीक्षा कालावधीत तो किंवा ती त्या पदासाठी योग्य असल्याचे आढळून न आल्यास तो किंवा ती सेवा समाप्त करण्यास पात्र असेल, ठीक आहे. याच्यामुळे हा सर्व झालेला आहे की RRमध्ये नवीन रूल त्यांनी ॲड केला होता की DHSमध्ये 1 इयर तुमचा प्रोबेशन झाल्यानंतर तुम्हाला परत एक्झाम द्यावी लागेल. त्याच्यामध्ये 60 मार्काचा असेल प्रॅक्टिकल, आणि 40ची असेल तुमची थेरी एक्झाम. तर ही एक्झाम कुठं घेतली जाईल? तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलवर, ठीक आहे. समजा CS पकडा, पण CS तुमची कंडक्ट केली ज्या त्या विभागामध्ये, डिस्ट्रिक्ट लेवलवर ही एक्झाम कंडक्ट केली जाईल. तर ती कंप्लीट करणं अनिवार्य आहे. जर ती कंप्लीट नाही केली तर ती व्यक्ती
सेवा समाप्त करण्यासाठी बघा इथं सेवा समाप्त करण्यास पात्र राहील. ह्याचा अर्थ असा नाही की ते लगेच सर्व्हिसहून तुम्ही फेल झालं म्हणजे लगेच तुम्हाला एक्झाम ह्याच्यावरून सर्व्हिसहून काढून टाकतील, तसं नाही. पण ती एक्झाम आता कंपल्सरी ठेवली. ते आता आणखीन कधी जे एक्झामच झाली ना, आता काही जण खूप सारे क्वेश्चन विचारत होते की सर एक्झाम कशी असते किंवा नापास झालं तर काय केलं, कुणाला कधी काढलं का. आणखीन ही एक्झाम झालीच नाही, ठीक आहे. हा जस्ट नवीन आर आहे. त्याच्या संदर्भात मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की खूप सारे म्हणजे संघटनाकडून विरोध चालू होता की एक्झाम ही रद्द करण्यात यावी वगैरे, ठीक आहे. आता मी ते पण दाखवतो पुढे की नेमकं काय काय झालं पुढे. तर आत्तापर्यंत अशी एक्झाम झाली नाही, त्याच्यामुळं पेपर कसा होता, किती टफ होता, किती लेवलची एक्झाम होती, मग फेल झाल्यास त्यांना काढून टाकलं का, हे अजून काहीच झालं नाही. कारण आत्तापर्यंत एक्झामच कंडक्ट झाली नाही, आणखीन एकही झाली नाही, होणार आहे इथून पुढे, ठीक आहे. तर या रूलमुळे हा जो जी आर होता, जी आर नाही आर आर होता, ह्या आर आरमध्ये त्यांनी 14 नंबरचा पॉईंट टाकलेला आहे. तर त्याच्यामुळे आता हे DHSमध्ये एक्झाम परत होणार आहे, ही वाली एक्झाम प्रोबेशन पिरियड संपण्यासाठी. तर आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की झालं काय. मी तुम्हाला म्हणलं होतं की काही संघटनांनी आपला विरोध पण केला होता, त्याच्यासाठी की आंदोलन वगैरे म्हणजे संप पुकारले होते. तर हे बघा 22 फेब्रुवारीची जी त्यांची मीटिंग झाली होती, महाराष्ट्र शासन हे संघटनेच्या यांना लेटर लिहिलेलं आहे. कुणाचं आहे? अर्चना वालझाडे, ठीक आहे. अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचं लेटर. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, विषय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे DHS अधिपत्याखाली परिचारांच्या संवेदनशील मागण्यासाठी जो संप पुकारण्यात आला होता, त्या मागण्यासाठी उपरोक्त विषयाने हे संघटना आहे आपली. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग यांची आज दिनांक 22/2/2024 रोजी ही बैठक झाली होती. या बैठकीत योग्य मागण्यावर सकारात्मक चर्चा झाली. त्याच्यानंतर सेवा प्रवेश नियमाच्या अनुषंगाने उपसंचालक शुश्रूषा संबंधित तसेच महाराष्ट्र राज्य परिचारक जी संघटना आहे त्यांच्या प्रतिनिधीशी संयुक्त बैठक घेऊन सुयोग्य बदल सुचवून योग्य ते ह्याच्यामध्ये बदल करून सुचवून सुधारणा करण्याचे मान्य करण्यात आले आहे, ठीक आहे. तर सुयोग्य बदल सुचवून सुधारणा करण्याचे मान्य करण्यात आले आहे. यास्तव शासन स्तरावर आपल्या मागण्या सकारात्मक भूमिका घेऊन कारवाई करण्यास येणार असून आपण करीत असलेले आंदोलन उपोषण निदर्शने मागे घेण्यात यावे. म्हणजे संप पुकारला होता संघटनेनं, तर त्यावेळेस अर्चना वालझाडे यांनी ते दिलेलं लेटर आहे की म्हणजे ह्याच्यामध्ये सुयोग्य बदल करून मान्य करण्याचे ते त्यांनी आश्वासन दिलं होतं, ठीक आहे. तर हे झालेलं 22 तारखेला. तर आता हे झालं सेकंड, तो आर आर होता. त्याच्यानंतर संघटनेने विरोध झाला. मग ह्याचा अर्थ असा झाला का की आता ती परीक्षा रद्द झाली, कुणाला द्यावीच लागणार नाही. तर ठीक आहे, आता मी त्याच्या पुढे सांगतो. त्याच्यानंतर आलेला आणखीन एक जी आर बघा, एक शासन निर्णय का आलेला तो पण दाखवतो तुम्हाला. हे मिनिट्स आहे त्याचे त्या दिवशी झालेल्या मीटिंगचे, ठीक आहे. त्या दिवशी मीटिंगमध्ये जे जे झालं हे कधी आलं, त्याच्यानंतर 5 तारखेला 5 मार्च 2024 5/3/2024ला, ठीक आहे. मला थोडं व्हिडिओ टाकायला लेट झालेला आहे, थोडं बिझी असल्यामुळे नाही टाकू शकलो. तर ठीक आहे, चला बघा त्या दिवशी काय काय झालं मीटिंगमध्ये. तर महाराष्ट्र शासन प्रति आयुक्त उपसंचालक आरोग्य सेवा, ठीक आहे, हे त्यांचं दिलेलं लेटर. विषय काय होतं, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समोर झालेली ही जी 22 तारखेची आत्ता मी तुम्हाला जी सांगितलं 22 तारखेची जी मीटिंग झाली, ठीक आहे, त्या बैठकीचे इतिवृत्त. तर हे 22 तारखेचे जे बैठकीचे इतिवृत्त म्हणजे काय काय झालं त्याच्यामध्ये सोबत जोडण्यात पडणे, ठीक आहे. आपण डायरेक्ट मेन पॉईंट बघू. त्या दिवशी काय काय झालं, त्याच्यावर काय काय निर्णय झालं, ठीक आहे. मागण्या काय काय होत्या हे बघा, मागण्या चर्चेचा जो मुद्दा होता तो, आणि त्याच्यावर सूचना कारवाई किंवा निर्णय जे काय झालं ते. आता हे पाठ्यनिर्देश वेगवेगळ्या मागण्या होत्या खूप साऱ्या त्या दिवशी मीटिंगमध्ये. असं काही नाही की एकच फक्त ही मागणी होती. पाठनिर्देशक पदाची अर्हता कमी करणे, ठीक आहे, त्याचा जो काही निर्णय आहे तो इथं आहे, ठीक आहे. आता मी फक्त तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगतो आहे प्रोबेशन पिरियडचा, तर तेवढंच बघू आपण. हे खाजगी जे 50-50% जी शासकीय आणि प्रायव्हेट खाजगीचे अट आहे DHSमध्ये ती रद्द करा. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की हे संघटनेच्या कामकाजाशी निगडीत नाही, त्याच्यामुळं हा पण त्याच्यानंतर 90-10 जे मेल फिमेलचा जे रेशो आहे तो काढून टाकण्यात यावा. तर त्याच्यावर पण त्यांनी सांगितलं होतं की नाही, विभागाच्या बहुतांश आरोग्यविषयक कार्यक्रम कुटुंब कल्याणाशी निगडीत असल्याने तसेच विभागाच्या निकडीनुसार गरजेप्रमाणे सदर प्रमाण निश्चित करण्यात आलेला आहे. तो पण नाही होणार रद्द समजा, ठीक आहे. चला आता मेन जो पॉईंट बघतो आहे आपण की प्रोबेशन पिरियडचा. तर
प्रोबेशन पिरियडवर त्यांनी काय सांगितलं, आता त्यांनी सकारात्मक सांगितलं होतं, पण आता निर्णय शेवटी काय घेतला त्यांनी ते बघा. 5 तारखेला सेवा प्रवेश नियमातील परीक्षेतील कालावधी अंती घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्याबाबत. आता रद्द करणे त्याच्यावर त्यांनी निर्णय काय घेतला, परीक्षाधीन कालावधीनंतर परीक्षा घेतल्यानंतर सेवा नियमित करणे नियमाबाह्य नाही. म्हणजे काय, ते नियमातच आहे. अनेक मंत्रालयीन व इतर संवर्गासाठी देखील अशी अट आहे, असे दुसरीकडे बी असं नाही की फक्त नर्सिंगसाठी आहे. त्यामुळे सदर मागणी नाकारण्यात आली. याचा अर्थ की संघटनेने जरी मागणी केली असेल तरी गव्हर्नमेंटनं ती मागणी काय केली, तुमची नाकारण्यात आली. म्हणजे प्रोबेशन पिरियडनंतर जी एक्झाम होणार होती ती कॅन्सल नाही झाली, ती होणारच आहे. ठीक आहे. तर इथे बघा क्लिअरली सांगितले, सदर मागणी नाकारण्यात आली आहे. त्याच्यामुळे संघटनाकडून वगैरे विरोध झाला, त्याच्यामुळे वाटत होतं की थोडं त्यांचा रिस्पॉन्स पण पॉझिटिव्ह आला होता, तर रद्द होऊ शकते. पण त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलं की नाही, ती मागणी रद्द करण्यात आली, नाकारण्यात आली. चला, त्याच्यानंतर आता जी एक्झाम होणार होती त्याचं रिझन काय सांगितलं त्यांनी, नेमकं का, तर हे बघा, परीक्षाधीन कालावधीमध्ये जिल्हा रुग्णालयात, थोडं खालच्या पेजवर गेले ते, रुग्णसेवेची अट रद्द करणे. ठीक आहे. त्याच्याबद्दल त्यांनी उत्तर काय दिलं की सरळ सेवेने येणारे उमेदवार हे खाजगी, म्हणजे सरळ सेवा म्हणजे एक्झाममधून येणारे हे उमेदवार हे खाजगी विद्यालयातून, प्रायव्हेट कॉलेजमधून प्रशिक्षण घेतलेले आहेत. अशा रुग्णांना, रुग्णसेवेचा, अशा रुग्णांना इथं उमेदवारांना पाहिजे होतं. ठीक आहे. चला, रुग्णसेवेचा अनुभव हा शासकीय संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारापेक्षा नक्कीच कमी आहे. म्हणजे ज्यांचं प्रायव्हेटमधून एज्युकेशन झालं आहे त्यांना एक्सपिरियन्स हा ज्यांचं गव्हर्नमेंटमधून एक काम झालेलं आहे, म्हणजे ट्रेनिंग झालेलं आहे, ट्रेनिंग झालेलं आहे, त्यांचं एक्सपिरियन्स त्यांच्यापेक्षा कमीच आहे त्यांना प्रायव्हेटमध्ये जे झालं त्यांना. त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या रुग्णसेवा करण्याची संधी, अनुभव मिळत असल्याने शासकीय सेवेत नव्याने असलेले सर्व उमेदवारांना दर्जेदार रुग्णसेवा देण्यास खात्रीशीर अनुभव मिळत असल्याने परीक्षाधीन कालावधी असा अनुभव शुश्रूषा संबंधित कर्मचाऱ्यांचा फायदेशीर आहे. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ते फायद्याचंच आहे. आणि जे प्रायव्हेट कॉलेजचे जे पास आऊट आहेत, ठीक आहे, आता याच्यामध्ये असं नाही की सगळे प्रायव्हेट, गव्हर्नमेंटचे पण पास आऊट आहेत, पण त्यांनी तो मुद्दा प्रायव्हेटला पुढे करून त्यांनी तो रद्द करण्यात केला. प्रायव्हेटवाल्यांना पुढे केलं की हां, प्रायव्हेटमधून जे पास आऊट होऊन येतात त्यांना प्रॅक्टिकल एक्झामचं, प्रॅक्टिकलचं एवढं नॉलेज नसतं, गव्हर्नमेंटवाल्यांना जास्त एक्सपिरियन्स असतो रुग्णसेवेचा. त्याच्यामुळं हे जी काही जी एक्झाम आहे ती बरोबर आहे आणि ती होणारच. ठीक आहे. आता हे क्लिअरली प्रायव्हेटवाल्यांना येड्यात काढल्यासारखं आहे, पण जे काय असेल आता गव्हर्नमेंटचा, मी काही म्हणत नाही किंवा गव्हर्नमेंटचे हुशार नाही ते, ठीक आहे, ज्याचं त्याचा पर्सनल ओपिनियन. पण गव्हर्नमेंटनं फक्त एवढंच आहे की कागदोपत्री प्रायव्हेटवाल्यांना येड्यात काढल्यासारखं आहे की तुम्हाला काही येत नाही, गव्हर्नमेंटवाल्यांनाच येतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला ही एक्झाम गरजेची आहे. तर असं नाही की फक्त प्रायव्हेटवाल्यांचीच होणार, गव्हर्नमेंटवाल्याची होणार नाही, सर्वांचीच होणार. पण ठीक आहे, जे काय असेल तर असं झालेलं आहे त्या दिवशी मीटिंगमध्ये. तर ओके, ठीक आहे, हे झाले. मी त्यांनी तुम्हाला RR पण दाखवला, संघटनेने त्या दिवशी झालं ते पण सांगितलं, आणि त्याच्यानंतर जे निर्णय झाले शासनाचे तो पण दाखवला. ठीक आहे. आता बाकी आणखीन आहेत भरपूर, पण ते चला सध्या नाही, आपण नंतर बघू. हे बाकीचे इतके पॉईंट नाही, सध्या आपण प्रोबेशन पिरियड नंतर रिलेटेडच बघत होतो, त्याच्यामुळे हे 2च पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे होते. तर मोस्ट ऑफ द डाऊट तर आता क्लिअर झाले असतील तुमचे प्रोबेशन पिरियड रिलेटेड, की एक्झाम होणार का, यस होणार, रद्द नाही होणार, त्यांनी सांगितलं क्लिअरली. ठीक आहे, की नाही होणार, तुम्ही काही म्हणा, एक्झाम होणारच. ठीक आहे. तर हा एक पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट की एक्झाम कशी होईल, 60 मार्क्स प्रॅक्टिकल आणि 40 मार्क्स थेअरी. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट होता खूप जणांचा की पास म्हणजे एक्झाम कशी असेल, टफ असेल, इझी असेल, फेल झालं तर काढून टाकतील का नोकरीहून, नाही माहीत, कारण आजपर्यंत कधी झालीच नाही. ठीक आहे. ती एक्झाम होणार आहे 21 नंतर. आता तो GR आला, ह्याचं जस्ट ह्या महिन्यात तर हा निर्णय आलेला आहे. ठीक आहे. अजून एक्झाम कधी आत्तापर्यंत एकदाही अशी एक्झाम कंडक्टच झाली नाही, तर त्याच्यामुळं किती जण फेल झाले, एक्झाम कशी टफ होती, काय इझी होती, मग फेल झाले तर काढून टाकले का, तर हे खूप सारे क्वेश्चन मला विचारत होते. तर मी सर्वांना ते सांगतो की आजपर्यंत एक्झामच झाली नाही अशी, तर मी आताच काय सांगणार, ज्यावेळेस एक्झाम होईल त्यावेळेस कळेल की ते काय ॲक्शन घेतील. पण असं नाही होत की फेल झालं म्हणजे काही लगेच काढून टाकतात. ठीक आहे, काढून टाकत नाहीत, तुम्हाला चान्स देतील परत. थोडा तुमचा प्रोबेशन पिरियड काय होईल, थोडा एक्सटेंड होईल, एवढंच. तुमचा जो प्रोबेशन पिरियड आहे, परीक्षेतील कालावधी, तो एक्सटेंड वगैरे होईल. असं होत नाही की फेल झालं म्हणजे लगेच काढूनच टाकलं, असं नाही होणार, काही ना काही होईल. पण बघू आता पुढे चालून जे काय होईल चेंजेस मी तुम्हाला सांगेन. पण आत्तापर्यंत जे काय अपडेट होतं प्रोबेशन पिरियड रिलेटेड, एक्झाम रिलेटेड,
तर मी सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे. तर याच्या व्यतिरिक्त काही आणखीन डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर कमेंट करा, मला मी आन्सर देईन. ठीक आहे.